हाय नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल. सकाळी सकाळी जे आम्हाला एक पार्सल रिसीव्ह झालं होतं, म्हणजे आम्हीच ऑर्डर केलेलं ते आज रिसीव्ह झालं. ॲक्च्युली काय माहिती काय होतं, हे 2 दिवसाआधीच आम्हाला रिसीव्ह होणारं होतं, पण माहिती नाही ते का बरं डिले झालं. तर असं डिले करता करता ते खूप डिले झालं. त्यानंतर आता फायनली जे आहे ते रिसीव्ह झालेलं आहे. आणि हा हेलिकॉप्टर असा मस्त उडत होता. आल्याबरोबर तर आम्ही त्याला चार्जिंग केली, त्याला चार्जिंग नव्हती जास्त. त्यानंतर आधी आम्ही विचार केला की हा काही एवढा यूजफुल वाटत नाही आहे, त्याला रिटर्न करायचं बनून. पण मग छान असा उडायला लागला आणि वाटलं नव्हतं असा छान, आणि पूर्ण तो छान असा वरती वगैरे जात होता. तर युगीतला आता हे जे टॉय आहे ते खूप म्हणजे खूपच आवडलं. आणि म्हणजे एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये, प्राईस पण खूप नव्हती आणि खूप छान. आणि युगीतनं पूर्ण दिवसभर आज याच्यासोबत खेळलेलं आहे आणि सोबत आम्ही पण खेळलो. त्यानंतर आज मला युगीतची संध्याकाळी लूट करायची होती, त्याच्यासाठी मी थोडंसं डेकोरेशन करत होती. आता इथे बाहेर सध्या तर काही आता मिळत नाही, तर क्राफ्ट म्हणजे दुकानातून स्टेशनरीमधनं मी हे थोडे थोडे क्राफ्ट पेपर्स वगैरे आणले, असं काही आणलं ज्या मला मिळाले. ह्या ज्या पतंग आहे काही मी बनवल्या हाताने, काही तर माझ्या खूप जुन्या पतंग आहे, म्हणजे 1-2 वर्ष झाले त्या चालतच आहे, त्या होत्या. तर सगळं माझ्याकडे जेवढं सामान होतं ते मी सगळं काढून घेतलं आणि अशा पद्धतीने जे आहे सगळ्या काईट्स जे आहे मी बनवून घेतल्या. आणि एक ते छोटंसं माझ्याकडे असं बॅनरसारखं होतं, त्याच्यावर असं छान बोरन्हाण वगैरे लिहून घेतलं. आता मला जेवढं सामान मिळालं तेवढ्यातच मला करायचं होतं, मग तेवढ्यातच केलं. मार्कर्स वगैरे नव्हते, ते सगळे दुकानातनं आणले विकत. त्यानंतर सगळं करत होती. सोबत आई जे आहे त्या नाश्त्याची वगैरे पण तयारी करत होत्या, कारण आता संध्याकाळी जास्त तर नाही, पण आमच्या फ्लोअरवरच्या बिल्डिंगच्या 1-2 बायांनाच आम्ही बोलवलं होतं. 5-6 बाया झाल्या तरी भरपूर आहे असं होतं आमचं. त्यांनाच बोलवलं होतं, तर त्यांच्यासाठीच. आणि काही लहान लहान लेकरं आहे त्यांना बोलवलं होतं लूट, कारण इथे अशी लूटची काही पद्धत नाही आहे, त्यामुळे इथे काही समजत नाही. मी मागच्या वेळेस केलं होतं, तर मी युगीतच्या अंगावरून जेवढं पण असं काही टाकलं होतं, चॉकलेट्स वगैरे हे ते कोणीच उचलले नाही की काही नाही. मला त्यांना सांगावं लागलं, अरे हे उचलावं लागतं, हे खावं लागतं, असं सगळं. आणि इथे अशा पद्धतीने माझ्या सगळ्या काईट्स ज्या आहे बनवून मस्त रेडी झालेल्या आहेत. त्यांना मी छान डोळे पण बनवलेले आहे आणि त्या खूप क्यूट दिसत होत्या. ह्या काही जुन्या आहेत, त्या पण मला लावून घ्यायच्या होत्या. चला तर मग आता डेकोरेशन करूया. आता ह्या वॉलला मला करायचं होतं, कारण इथे लाईट्सचा थोडासा म्हणजे लाईट व्यवस्थित येतो म्हणून इथे करायचं होतं. त्यासाठी आधी वॉल पूर्ण खाली करून घेतली, सुरुवात केली. आता हे मला सेंटरला लावायचं होतं, तर मग मला हे कळत नव्हतं आता हे वरती लावायला पाहिजे की खालती लावायला पाहिजे. तसं मी खूप डोकं लावल्यानंतर मग मी एक आधी यालाच फिक्स केलं. नंतर मग काईट्स वगैरे लावायच्या होत्या. त्यानंतर मग काईट्सची सगळी पोझिशन वगैरे बघून घेतली. आणि त्याच्यामध्ये युगीत खूप मध्ये त्याचं म्हणणं होतं की मला उडवायच्या आहे त्या काईट्स, तू का बरं लावत आहे असं. त्यानंतर अशा पद्धतीने जे आहे मी पूर्ण काईट्स वगैरे लावून घेतलं, सगळं व्यवस्थित. छान दिसत होतं हे, पण मला माहिती नाही ते आवडत नव्हतं. मग त्यानंतर मग मी परत चेंज केलं आणि अशा पद्धतीने करून घेतलं. त्यानंतर एक छोटीशी छान अशी रांगोळी काढली. हे सगळं करता करताना संध्याकाळच झाली. ओके बाय.